तो मैच यहां पर स्टार्ट होगा। चलिए अंपायर से गुजारिश करें कि मैच तुरंत स्टार्ट करें। तो यहां पर मैच होगा स्टार्ट। दोनों टीमों के बीच में प्रारंभिक जोड़ी आप देख सकते हैं। यहां पर बेलोली टीम की ओर से आकाश चोरगे और उनका साथ देंगे ऋषि पवार। ये प्रारंभिक जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर आती हुई। गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं निखिल गोबारी। कांबोड़े गांव की अगर चर्चा करेंगे तो बिल्कुल हमारे कुणाल दादा गोबारी, उसके साथ साथ सुनील भाई गोबारी, इनकी याद आती है। एक अच्छा योगदान रहता है और यहाँ पर आप देख सकते हैं तो निश्चित तौर पर बढ़िया मैच इन दोनों टीमों के बीच में नजर आएगी। तो उनका भी हम स्वागत करते हैं। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। यहाँ पर मैच चलता हुआ बेलोली विपक्ष कांबोड़े के बीच पहले सलामी बल्लेबाज आकाश को आप देख सकते हैं और अंपायर का इशारा, मैच है स्टार्ट। पावर प्ले की पहली गेंद, 5 ओवर का ये मैच आप देख सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट से बॉलर तैयार। पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया गेंदबाज यहां पर निक गोवारी को और गेंद जाती हुई आकाश यानी कि आंद्रे रसल के बल्ले से 6 रन। शुरुआत पहले ही पावर प्ले में करते हुए गाउदेवी बेलोली 11 टीम के नामचीन बल्लेबाज आप देख सकते हैं आकाश चोरगे के बल्ले से ये धमाका निकलता हुआ 6 रनों के साथ पारी की शुरुआत की। और गेंदबाज है निखिल गोवारी, जिनके ऊपर पहले ही पावर प्ले में पहली गेंद के ऊपर एक दबाव डालने का प्रयास यहां पर बल्लेबाज की ओर से होता हुआ। इस बार मौका बनेगा ललचाया बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने के लिए और शॉट एक्स्ट्रा कवर में इनफील्ड में सर्कल में खिलाड़ी मौजूद है और इसी के साथ दैवत के द्वारा कोई गलती नहीं, आकाश से लगाया छक्का और अगली गेंद एट के लिए कौन सी टीम क्वालिफाई होगी। तो बिल्कुल 6 रनों के बाद यहां पर विकेट गिरा। इस बार भी हवा में गेंद है लेकिन गैप बहुत बड़ी है, काफी हवा में खेला हुआ स्ट्रोक था एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के नजदीक, लेकिन फील्डर वहां पर आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक बल्लेबाज ऋषि के पास समय था 2 रन लेने का और इन 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 8 रनों के ऊपर। पहला विकेट अगर आप चर्चा करेंगे आकाश की, हमेशा अटैकिंग मूड में रहते हैं। यहाँ पर एक छक्का आया था लेकिन उसके बाद और एक बड़ा शॉट खेलने का इरादा था इनके मन में और वो इरादे को मात्र पूरी तरीके से बांध लिया गेंदबाज निखिल गोबारी ने और विकेट लिया और पहला विकेट मैदान छोड़ता हुआ सस्ते में मैं कहूंगा बेलोली टीम का। निखिल लय में नजर आएंगे तो बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी हमेशा कर लेते हैं अपनी टीम के लिए। इस बार भी शॉट अच्छा है, उसी दिशा में हवा में खेला हुआ स्ट्रोक। इस मर्तबा फील्डर गेंद को चेस कर रहे हैं लेकिन वहां पर गेंद जाएगी सीमा पर, बाउंड्री लाइन के बाहर ऋषि पवार के बल्ले से 4 रन। चंद्रकांत शेठ काथारा नेवाली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचा गौरी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। कानपोली क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी बघा, संघनायकाला शेवटचा पुकार असेल, इमिजिएटली आपल्याला नाणेफेकीसाठी स्टेजवर येणं गरजेचं आहे। थैंक यू। बिल्कुल यहाँ पर आया शानदार चौका, 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रनों के ऊपर। निखिल थोड़े से महंगे जरूर साबित हुए लेकिन विकेट भी लिया है जरूर, लेकिन पावर प्ले के ओवर है जहां पर बल्लेबाज हमेशा अच्छी बल्लेबाजी करना पसंद करते हैं। लेकिन इस बार भी वही इरादा, तीनों के तीनों शॉट्स आप देख सकते हैं काफी देर तक हवा में खेले, एक चौका मिला, उसके बाद 2 बार डबल मिला और यहाँ पे भी डबल कंप्लीट होती हुई इन 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 14 रनों के ऊपर। अच्छी शुरुआत कहेंगे या भी नहीं,
विकेट मिला है यहाँ पर कांबोडिया टीम को, लेकिन रनों की गति है वो मात्र बढ़ती जा रही है यहाँ पर गांवदेवी 11 बेलुली टीम की ओर से। ऋषि अच्छे बल्लेबाज है, अक्सर मिडिल ऑर्डर्स में घातक बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लेकिन आज आकाश के साथ ओपन किया इस खिलाड़ी ने। और देखिए आकाश चलते बने, लेकिन पारी को मात्र संभलने का काम यहाँ पर करते हुए। शॉट अच्छा है इस बार, लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए, व्हाट अ शॉट, आउटस्टैंडिंग स्ट्रोक। गेंद सीमा पार, अंपायर का इशारा आएगा 6 रन, और 6 रनों की मदद से ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट। पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद गांवदेवी बेलोली टीम का स्कोर है 20 रन 1 विकेट के। चलिए दूसरा ओवर यहां पर पारी का बिल्कुल लेने के लिए गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। हालांकि रोशन जैसे खिलाड़ी इनके टीम में मौजूद है, दैवत मात्रे अच्छी खासी गेंदबाजी कर लेते हैं, खास करके लेफ्ट हैंड बॉलर है। आज कप्तानी इनके कंधों के ऊपर है, आज आए थे क्रॉस के लिए, सिक्का जरूर उछला इनके पक्ष में, लेकिन फील्डिंग करने का फैसला लेते हुए ये जो निर्णय है वो कहीं ना कहीं थोड़ा सा मुश्किल में नजर आता हुआ। तर सुधीर पाटील याचे नाणेफेक केली जाईल। चंद्रकांत शेठ काथारा नेवाली आमचे आयोजक आहेत, राजेश शेठ काथारा यांचे ते काका आहेत। तर निश्चित स्वरूपात सुधीर यायच्या बघा, सुधीर पाटील कानपोली, अथर्व गावदेवी 11 कानपोली विपक्ष YCC हर्षिल 11 मुरबी अशी नाणेफेक होणार आहे। सामना 4 षटकांचा असणार आहे, सेकंड राऊंड। बिलकुल हॅज द मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स। चंद्रकांत शेठ आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे। नाणेफेकीचा कौल संकेत, नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागले, फक्त निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला। O2 प्रवीण गायकर। इस बार ये गेंद थी रोशन की, ऑप्शन छोड़ा इस गेंद ने, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। देखिए टेनिस क्रिकेट विश्व में अगर चर्चा करेंगे, सबसे ज्यादा हाइट, सबसे बॉडी 2 खिलाड़ी है पनवेल तहसील में, एक है सुदर्शन गायकर, एक है रोशन मात्रे, जिनकी बॉडी आप देख सकते हैं, उनकी हाइट देख सकते, लंबे छक्के मारने की ताकत इन बल्लेबाजों में है। यहाँ पर लाइन कितनी अच्छी है, बिल्कुल ऑफ स्टंप से बगल से जाती हुई गेंद, डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। बिल्कुल ऑस्ट्रेलिया के रोशन मैथ्यू हेडन की याद आती है इस खिलाड़ी को अगर देखेंगे, उतनी ही मजबूत शरीर उनकी देख सकती है बॉडी, और वैसा ये खिलाड़ी आपको नजर आता हुआ। इस बार तेज बॉल फेंकी थी, यहाँ पर लगातार 2 गेंदें बीट होते हुए बैट्समैन आप देख सकते हैं राकेश मात्रे, यानी कि लगातार 2 गेंदों के ऊपर 2 डॉट बॉल आते हुए टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई। यहाँ पर बात करेंगे तो टोटल 21 रनों के ऊपर। रोशन तैयार, ये तेज बॉल थी लेकिन लाउड अपील हुई थी, अंपायर ने उस अपील को खारिज किया। बिल्कुल लेग स्टंप छोड़ती होगी, शायद उसी की वजह से अंपायर ने लाइन को परखा, और यहाँ पर लेग बाइज के तौर पर 1 रन मिलेगा, और 1 की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रनों के ऊपर। तेज बॉल थी ये, और पढ़ने में असमर्थ रहे यहाँ पर बल्लेबाज, और बिल्कुल यहाँ पर बाल बाल बचे मैं कहूँगा मामला था यहाँ पर LBW का, लेकिन अंपायर ने इस लाइन को परखा, नॉट आउट का इशारा आता हुआ। बैट्समैन ऋषि तैयार, इस बार बाहरी किनारा लगा है जरूर, विकेट कीपर सुबोध गोवारी से हुई गलती, लेकिन दूसरे में परिवर्तन करना चाहते हैं बल्लेबाज, आसानी के साथ यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं यहाँ पर 24 रनों के ऊपर। पिछले सप्ताह में खेली गई नौपाड़ा के मैदान के ऊपर खास करके सुबोध ने अच्छी बल्लेबाजी की थी, कांबोडिया टीम अच्छी खेली थी, लेकिन बेलोली टीम की चर्चा करेंगे जब आखिर के ओवरों में 12 रनों की जरूरत थी, 8 विकेट इनकी आउट हुई थी, और आखिर के 4 छक्का लगा था, और जब 4 गेंदों में 6 रनों की जरूरत हुई थी तब मात्र बल्लेबाज निश्चित तौर पर आउट हुए थे, और पूरी टीम वहां पर ऑल आउट हुई थी। 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज 1 रनों की मदद से टीम्स का रन संख्या की बात करेंगे 25 रन यहाँ पर स्कोर कार्ड पर। कितना स्पीड अप से ये ओवर होता हुआ, ओवर समाप्त होने के तगार पर चलता हुआ, भले ही यहाँ पर व्हाइट बॉल फेंकी हो, लेकिन जल्दी ओवर समाप्त होने के तगार पर होते हुए, लेकिन इस बार फिर से एक बार बाहरी किनारा, 1 रन तो जरूर मुकम्मल, फील्डर दौड़ रहे लेकिन रोकने में बिल्कुल समर्थ तो रहे अब तक, लेकिन तब तक ले लेंगे रन इस गेंद के ऊपर। टोटल अंपायर के फैसले का भी इंतजार करेंगे, लेकिन जी हाँ 3 ही रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। आखिर के क्षणों में शानदार फील्डिंग और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ दूसरा। सेकंड पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 14.00 के औसत से 28 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी 11 बेलोली टीम।
पर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद पूरी तरीके से यहां पर अब तक तो गेंदबाजी दूसरे और तीसरे ओवर में सटीक शुरुआत होती हुई घुटने के बल पर खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ में डीप में वहां पर फील्डर आते हुए थोड़ी सी खराब फील्डिंग, जिसका फायदा शायद कहीं ना कहीं मिलेगा। बिल्कुल सही दोनों बल्लेबाज ने चाचा कि यहां पर थोड़ी सी मिसफील्ड है, उसका फायदा लेना भी होगा जरूरी। और यहां पर बल्लेबाजों ने 2 रन चुराए, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 31 रनों के ऊपर, इस समय 1 विकेट के नुकसान के ऊपर। ये साझेदारी अच्छी बन रही है। 6 रनों के ऊपर पहला विकेट गिरा था और इस वक्त दोनों खिलाड़ियों के बीच में यहां पर एक अच्छी साझेदारी बनती हुई। गेंदबाज तैयार, तेज बॉल थी ये, बहुत मुश्किल होता है जब ऐसी तेज गेंदें आती है। यहां पर बैट्समैन पूरी तरीके से बैट, देखिए वेरिएशन कितना है इस गेंदबाज में, कभी स्लोवर गेंदें फेंकते, कभी तेज बॉल फेंकने की आदत है। और ये जो गेंद थी बहुत ही रफ्तार से फेंकी थी, बैट्समैन स्वीप करना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का यहां पर संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति, स्कोर मात्र अभी भी रुका हुआ। यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर 31 रनों के ऊपर जब आपके पास सम्मिश्रित गेंदबाजी होती है तो उन्हें पढ़ना भी बहुत जरूरी होता है। रन से चूके जरूर है, जो अपना गेंदबाजी का बिल्कुल रनअप था वो थोड़ा सा चूका उनका, उसी की वजह से गेंद फेंकने के लिए गेंद फेंकने से मना कर दिया। और फिर से एक बार यहां पर अपने बॉलिंग मार्क पर, बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज दैवत मात्रे आते हुए सटीक लाइन से गेंदबाज यहां पर करते हुए, ये स्लोवर गेंद थी, यहां पर खड़े खड़े यहां पर मारने की कोशिश थी बल्लेबाज ऋषि की। डॉट बॉल की हुई यहां पर समाप्ति। जब भी कॉम्पिटिटिव मैदान में खेलती है तो हमारे ऑटो रिक्शा वालों की बहुत सारी गर्दी होती है, और खास करके काम्बोटा अगर कहेंगे तो काम्बोटे शहर है ऑटो रिक्शा वालों का, जहां पर काफी अच्छा योगदान उनका रहता है। गेंदबाज तैयब इस बार बड़ा शॉट मारना चाहते थे, 1 रन तो जरूर यहां पर पूरी होती हुई, फील्डर उठाएंगे, दूसरे के लिए मना कर दिया, 1 ही रन मुकम्मल होगा। अब थोड़ा सा अंकुश लगाने का काम यहां पर करती हुई काम्बोटे 11 टीम के गेंदबाज, और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32 रनों के ऊपर। ये जोड़ी आप मैदान के ऊपर देख सकते हैं, बिल्कुल राकेश मात्रे और ऋषि पवार की ये जोड़ी। आकाश आउट होने के बाद पारी को संभालने का काम, यहां पर देखिए बल्ले का बाहरी किनारा लगा और विकेट कीपर के पीछे क्या शानदार फील्डिंग का प्रदर्शन करते हुए आखिरकार बल्लेबाज राकेश के पारी का अंत होता हुआ और गावदेवी 11 बेलौली टीम का ये दूसरा खिलाड़ी मैदान छोड़ता हुआ।
बने। अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर फेंकने की कोशिश यहां पर करते हुए अंपायर की तरफ देखा था जरूर, लेकिन अंपायर का कॉल है व्हाइट बॉल। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी, फिर से एक बार डालना पड़ेगा इस गेंद को और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 34 रन। आकाश पवार नए बल्लेबाज, ये भी अच्छे हिट के लिए जाने जाते हैं, सलामी बल्लेबाजी कर लेते हैं, लेकिन आज ऋषि ने ओपन किया इनकी जगह और क्या अच्छा शुरुआत ऋषि की ओर से, लेकिन यहां पर ऋषि का बाहरी किनारा लगा बल्ले का और ऋषि ने भी साथ छोड़ा जब टीम को जरूरत थी इन आखिरी ओवरों में, और ऋषि भी लौटे मैदान से बाहर। ये विकेट नंबर गिरता हुआ तीसरा गावदेवी 11 बेलोली टीम का 34 रनों के ऊपर। दरम्यान कानपोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय सोपान शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मी त्यांनाही विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय सोपान शेठ पाटील कानपोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तो बिल्कुल यहाँ पर विकेट गिरा मैदान से, आकाश, उसके बाद राकेश और उसके बाद आप देख सकते हैं ऋषि ने भी अपने टीम का साथ छोड़ा। नए बैट्समैन आप देख सकते हैं आकाश पवार को लंबे हिट के लिए जाना जाता है। आकाश चोरगे जिस तरीके से बल्लेबाजी कर लेते हैं उसी तरह ये खिलाड़ी बल्लेबाज करता है। अविनाश नए बैट्समैन आप देख सकते हैं, अविनाश पात्रे राकेश के भाई है और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर आकाश पवार। रोशन की इस ओवर की बात करेंगे, अभी तक एक गेंद हो चुकी है, 2 वाइड आए थे यहाँ पर और टीम की रन संख्या पहुंची है टोटल 34 रनों के ऊपर। अब इस जोड़ी के ऊपर दारोमदार होगी कि मझले क्रम में आकर मध्यम क्रम के बल्लेबाजी की भूमिका होती है वो निभानी होगी। तेज बॉल गति से बीट किया इस वक्त बल्लेबाज को, फिर से एक बार डॉट बॉल की समाप्ति होती हुई। लंबे कद के जब गेंदबाज होते हैं तो कांधों का भरपूर इस्तेमाल करते हैं और इनकी जो गेंदबाजी का एक्शन आप देख सकते हैं, पूरी तरीके से हाथ है ना वो जोर से यहाँ पर रिलीज करते हैं और उतनी ही तेज गेंदें जाती है। और यहाँ पर देख सकते हैं अविनाश को यहाँ पर चकमा देते हुए, ये जितनी तेज फेंकी थी उतना ही तेज तरार शॉट है, लेकिन देखेंगे ये गेंद 6 है या 4। 1 बाउंस ओवर द लाइन, अंपायर का इशारा यहां पर आएगा, 4 इशारा आया था अंपायर। जाती हुई सीमा पार 6 रनों के लिए और 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहां पर 40। लंबे समय के बाद यहां पर अविनाश के बल्ले से मात्र ये महत्वपूर्ण छक्का आता हुआ, जहां पर रनों की घड़ी कम हो रही थी उस घड़ी को मात्र आगे बढ़ाने का काम यहां पर अविनाश फिर से एक बार तैयार। ये भी तेज बॉल, इस बार भी हवाई सफर करने की कोशिश, लेकिन हवा का रुख देगा यहां पर फायदा बल्लेबाज को। जो 2 गेंदें तेज बॉल डाली थी उन्हीं तेज गेंदों के ऊपर 2 बड़े लंबे छक्के, इन छक्कों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 46 रन। लग रहा है यहां पर कि थोड़ी सी पटरी पर नजर आती हुई बल्लेबाजी, ट्रैक पर नजर आती हुई यहां पर बेलुल टीम की। शॉर्ट पिच लाइन की बॉल, पटकी हुई बाउंसर, तेज तर्रार फेंकी थी। इस बार 2 गेंदें जो थी सामने दी थी उन्हें पनिशमेंट दी, लेकिन इस बार टप्पे को पीछे रखा, हाफ ट्रैकर की बॉल, अतिरिक्त उछाल मिला। 1 बाउंस का इशारा अंपायर यहां पर करते हुए टीम की रन संख्या है 46। इस ओवर की चर्चा करेंगे, आखिरी 1 गेंद का खेल बचा हुआ है, लेकिन एक अच्छी रन संख्या नजर आती हुई। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, छक्का आने के बाद लगातार 2 गेंदें डॉट फेंकी और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ 4था। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 46 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी बेलौली टीम। ओवर होगा स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए, यहां पर गेंदबाज आते हुए जय हनुमान कांबोटे टीम की तरफ से। तो प्रतीक चिपलेकर यहां पर बॉलिंग मार्क पर आप देख सकते हैं।
स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए। हालांकि अच्छी गेंदबाजी की पहले 2 ओवरों में बात करेंगे तो सेकंड पावर में खासी अच्छी गेंदबाजी रही। पहले सलामी गेंदबाज आए थे निखिल गोवारी 20 रन दिए, उसके बाद रनों को रोका रोशन ने। तीसरे ओवर में भी दैवत ने शानदार गेंदबाजी की, लेकिन रोशन इस ओवर में थोड़े से महंगे साबित नजर आते हुए। स्लॉग ओवर प्रतीक चिपलेकर गेंदबाजी के मार्ग पर यहां पर तैयार होते हुए। सामने बल्लेबाज आकाश जो बड़े शॉट के लिए जाना जाता है, राइट आर्म ओवर द विकेट से। शॉर्ट पिच लाइन की बॉल, ये फेवरेट जोन है इनका, इन्हें ये गेंदे नहीं कर सकते आप, और अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 4 रन। कंप्लीट होती हुई गावदेवी 11 बेलौली टीम के। भाई मात्रे सरपंच ट्रॉफी में बेस्ट बैट्समैन का खिताब देकर नवाजा गया था इस खिलाड़ी को। लगभग 130 के भीतर रन बनाए थे, और करण मडवी को वहां पर 150 प्लस रन थे। मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था गावटन टीम के खिलाड़ी को। ये व्हाइट बॉल करार, व्हाइट के साथ बढ़ोतरी होती हुई एक्स्ट्रास में 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 51 रन। आकाश फिर से एक बार वही स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस बार ज्यादा अतिरिक्त उछाल था इस गेंद के ऊपर, जिस गेंद को अंपायर ने वाइड घोषित करार कर दिया। प्रतीक चिपलेकर, स्लॉग ओवर में भरपूर दबाव होता है कि जहां पर जो भी बल्लेबाज होगा वो बड़े शॉट मारने की हमेशा कोशिश करते हैं, और विकेटें बहुत सारी है। इस वक्त बात करेंगे बेलौली टीम के हाथों में, और एक वाइड बॉल, बैक टू बैक दूसरा वाइड आता हुआ। प्रेशर लगातार बना रहे यहाँ पर गेंदबाजों के ऊपर। पहली गेंद आई थी यहाँ पर, बात करेंगे 4 रनों के साथ शुरुआत की थी, वो भी खराब गेंद थी, वो छोड़ते तो वो भी वाइड मिल सकता था, लेकिन चौका बटोरा, उसके बाद 2 लगातार वाइड, 6 रन अभी तक खर्च करते हुए एक गेंद के ऊपर। शॉर्ट पिच लाइन की बॉल, अलोंग द कारपेट, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई, थोड़ी सी खराब फील्डिंग, जिसमें स्पिल का फायदा लेते हुए यहाँ पर दोनों बल्लेबाज तब तक आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर यहाँ पर 54 रनों के ऊपर, लगभग 60 का आंकड़ा तो निश्चित नजर आता हुआ जहानुमान कांबोडिया टीम के बल्लेबाजों के सामने। आकाश पवार यहाँ पर पारी को संभालते हुए स्लॉग ओवर में, जहां पर उम्मीद है कप्तान को इस खिलाड़ी से एक बड़े और 2 शॉट यहां पर निकले और एक सम्मानजनक स्कोर कांबोडिया टीम के सामने रखे। यही तो पहचान है इस खिलाड़ी की, हमेशा शरीर को झोंक देते हैं, और यहां पर भी झोंक दिया शरीर को और गेंद को ढकेल दिया सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। यहाँ पर इस शॉट्स को आप चेक कर सकते हैं किस तरीके से ऑप्शन को कवर किया, बॉडी को पूरी तरीके से छोक दिया और गेंद को ढकेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। यहाँ पर 4 रनों के लिए रन संख्या पहुंचती हुई 4 रनों की मदद से 58 रनों के ऊपर। इस ओवर की गेंदों की बात करेंगे तो अभी भी 3 गेंदों का खेल बचा हुआ है, और यहाँ पर न जाने 3 गेंदों के ऊपर कितने और बड़े शॉट आएंगे। जानती है बेलौली टीम कि कांबोडिया टीम में वो गहराई है बल्लेबाजी में, जो जहां पर 90 और 10वें क्रमांक के बल्लेबाज आकर भी बड़े शॉट लगा सकते हैं, और उसी की वजह से कहीं ना कहीं ये होगा कि यहाँ पर ये बड़ा टारगेट खड़ा करने की कोशिश गावदेवी 11 बेलौली टीम यहाँ पर करती हुई। ये अच्छी गेंद थी, फील्डिंग भी अच्छी होती हुई शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में। तब तक यहाँ पर 1 रन पूरा होता हुआ, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 59 रनों के ऊपर। चौका आया, उसके बाद 2 आए वाइड, उसके बाद आया डबल्स, उसके बाद आया चौका, 1 आई सिंगल। बची हुई अब 2 गेंदें होंगी, इन 2 गेंदों के ऊपर स्ट्राइक करेंगे यहाँ पर अविनाश, जिसके बल्ले से 1 छक्का, अभी तक आप 2 छक्के देखें। ये भी तेज बॉल फेंकने का प्रयास था, बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, डॉट बॉल की समाप्ति। अब लाइन थोड़े से पकड़ते हुए कहीं ना कहीं यहाँ पर बल्ले गेंदबाज आप देख सकते हैं प्रतीक चिपलेकर। कांबोटेमी गांव में आप जब भी जाओगे आने वाले जनवरी महीने में शायद KJN का बड़ा धमाका आप देख सकते हैं। कांबोटा जुई नौपाड़ा प्रीमियर लीग, उसके बाद योगेश मोदी चषक आप देख सकते हैं, KK मात्रे ट्रॉफी, चिपलेकर नगर सेवक ट्रॉफी, नाइट आप देख सकते हैं। बहुत बड़े क्रिकेट का कारवा हमेशा रहता है कांबोटा में। इस बार यॉर्कर डालने का प्रयास भी किया था, फील्डर आएंगे वहां पर, लॉन्ग ऑफ में 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश, थ्रो सही था लेकिन फील्डिंग बॉलर अपने फॉलो थ्रू में पकड़ नहीं पाए ठीक से, लेकिन तब तक यहां पर बल्लेबाजों ने रन चुराए यहां पर 2, और इसी 2 रनों के साथ पहले पूर्वार्ध का खेल समाप्त हो चुका है। और पहले पूर्वार्ध का खेल समाप्त होने के बाद
रन संख्या पहुंची 61 रन। जीतने के लिए 30 गेंदे, एक बड़ा टारगेट है, 62 रनों की जरूरत यहां पर जय हनुमान कांबोटे टीम के लिए। तर चला, विनंती असेल कांबोटे संघ लाईनअप करून या बाहेर आणि लाईनअप करून मैदानात लगेच जायचंय। आपण बघा या ठिकाणी गावदेवी 11 बेलोली क्रिकेट संघ याच्यानंतर कुठेही जाऊ मॅच पाहायला मिळेल, ती म्हणजेच वायसीसी हर्षरी 11 जयदुर्गा मुरबी बी संकेत पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट केलेलं एमआयडीसी एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तो म्हणजेच आदेश मते आणि सुधीर पाटील यांची धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल। तर या बोलूया पुढच्या सत्रासाठी इथे आमच्या समोर जॉईन होतील ते म्हणजेच रोशन पाटील तारा। कातारा साहेबांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडूंची पूर्तता करण्यात आली, त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद देतो। भरपूर सारे मान्यवरांनी या स्पर्धेला पाहुण्यांनी भरपूर आपल्याला डोनेट पाहायला मिळेल, तर त्या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि कांबोडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना विनंती करतो की आपली सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायची आहे। थँक्यू प्रवीण। कामोटे जर्मन कामोटे टीमला आता विनंती आहे आपण लगेच आपले पहिले ओपनर्स मैदानामध्ये पाठवा। 62 धावांचं टार्गेट उभं केलं आहे। बेलोली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा केल्या आणि या 62 धावांचा पाठलाग जर्मन कामोटे संघाला करायचा आहे। पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना आहे, 5 षटकांचा। त्यानंतर वायसीसी हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी आणि त्यांच्या अपोजिटला संघ असेल तो म्हणजे कानपोली, या दोन संघादरम्यान मात्र दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना इथे खेळला जाईल। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला एक सामना जिंकला आहे, तो म्हणजे टेंबोडे टीमनं दुसऱ्या फेरीमधला, आणि दुसऱ्या फेरीमधला देखील टेंबोडे टीमनं सामना जिंकला आहे। आणि त्यानंतर आपण पुढच्या लढतीकडे वळणार आहोत। टॉस देखील संपन्न झाला, तर बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, जर्मन कामोटे आणि बेलोली या दोन संघांना देखील शुभेच्छा। चला लवकरात लवकर आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। परेश आणि त्याच्या समवेत खेळाडू सोनू पाटील मैदानामध्ये चालला आहे। परेश मात्र बराच काल आउट ऑफ फॉर्म होता, पनवेल प्रीमियर लीग हा स्टेज त्याला मिळाला, त्यांनी मात्र तिथे आपला पुन्हा एकदा चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि आज नवीन स्पर्धेमध्ये खेळतोय, म्हणजे आपल्या गौरी स्पोर्ट्स नेवारी आयोजित या स्पर्धेमध्ये नेवारीच्या नगरीमध्ये खेळतोय। आपण त्यालाही शुभेच्छा देऊया। आणि एका बाजूने तुम्ही पाहता सोनू पाटील हा खेळाडू। ओपनर्स दोन मैदानामध्ये गेलेत जर्मन कामोटे संघाचे आणि 62 धावांचा पाठलाग। बेलोली संघाचा पहिला षटक फेकणारा गोलंदाज देखील तयार आहे, आकाश चोरगे। पूर्वी आपण पाहिला हा खेळाडू फक्त बॅटिंग करायचा, परंतु आता मात्र अष्टपैलू भूमिका साकारतो आकाश चोरगे। चांगली फलंदाजी आपण पाहिली होती अविनाशकडून, ज्याने 5व्या क्रमांकावरती अफलातून बॅटिंग केली। त्याचबरोबरीने आकाश पवार त्यानं देखील 2 चौकाराच्या मदतीनं आपल्या टीमला 11 धावांचं योगदान दिलं। तिथून उभारी घेतली खरं तर बेलोली संघानं आणि त्या धावांचा पाठलाग करायला मात्र इथे जर्मन कामोटे संघाची पहिली सराव जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। दोन्ही टीमला शुभेच्छा या मॅचसाठी। आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहता या ठिकाणी अंपायर्स देखील सज्ज आहेत, सँडी पालकर आणि गणेश बावीसकर घाटकोपर, आणि समोर स्ट्रायकिंग एंडला परेश म्हात्रे, एका बाजूनं सोनू पाटील, ही सलामीवीर जोडी। डावाला सुरुवात झाली, पहिलं षटक हातेलेलं आकाश चोरगे, राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान बॉल होता, अचूक टप्प्यावरती नियंत्रण आणि गुड लेंथवरून बॉलनं सरळ टिकअप केला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। अजय राजा हा यष्टीरक्षक आहे मैदानाच्या मागे, तुम्ही पाहता यष्ट्यांच्या मागे, आणि त्यांनी मात्र हा बॉल थांबवला। पहिला चेंडू तुम्ही साध्या चांगल्या पद्धतीने फेकला आहे। बेलोली संघाची बॉलिंग स्ट्रेंथ देखील तेवढी सुंदर आहे। अजय पाटील सारखा खेळाडू तुम्ही त्यांच्या टीममध्ये पाहताय। अजून एक वेगवान बॉल, लाऊड अपील केली आहे, पंचांवरती दबाव, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, दोन्ही पंच एकमेकांशी संवाद साधतील
आणि त्यानंतर मात्र तुम्हाला योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. भरपूर मोठी अपील केली आहे आणि अपील करावी लागते तेव्हा तुम्हाला दाद मिळते असं म्हटलं जातं. परंतु तुमच्याकडे नक्कीच चांगला एव्हिडन्स असेल तर तुम्हाला त्याची दाद मिळेल. तिथे मात्र पंच आम्हाला कळवतील योग्य ते निर्णय. वाईड बॉल, यस तुम्ही पाहताय पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं आहे. कधी कधी वाईड बॉलला देखील थोडासा प्रेशर क्रिएट करतो यष्टीरक्षक आणि सर्व खेळाडू पंचांमध्ये दबाव क्रिएट करतो आणि इथे योग्य निर्णय एकमेकांशी संवाद साधला आणि त्यानंतर मग आपण पाहिलं बॅटला एज लागली की नाही हा डाऊट क्लिअर केला गणेश बाविस्कर या पंचांनी सँडी पालकर यांच्याशी आणि त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय. ओव्हर द विकेट परेशसाठी उडवलाय बॉलला कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आकाश आणि त्याच्या माध्यमातून झाली चूक आणि तदनंतर मात्र परेश सारख्या आक्रमक फलंदाजाला या ठिकाणी आपण जीवनदान दिलंय. 2 धावा आल्या बॉलवरती परेशच्या बॅटमधून आणि या टीमसाठी एकूण धावा 10 फलकावरती बिनबाद 3. सोमनाथ पाटील आमचे वेल एज्युकेटेड BSc कंप्लीट आणि आता मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो चांगलं त्यांचं हँडरायटिंग आणि खूप चांगल्या पद्धतीचा अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. 3 धावा 10 फलकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे आकाश चोरगे या गोलंदाजाचं. पनवेल प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी सज्ज. पंचांचा इशारा आला, बीमर बॉल 1+4 खूप वेगानं बॉल गेला बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर सीमा पार. या 5 धावा मिळतील जय हनुमान कामोडे टीमला. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले गरजोनिया कैलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत तुम्ही ते ऐकता आणि फ्रीटचा बॉल असेल आणि तुम्ही पाहता ज्या पद्धतीनं वेगवान गोलंदाजी केली होती आणि हाईट फॅक्टर पंचांनी ओळखला आणि त्या बॉलला मात्र तुम्ही पाहताय बिमर घोषित केलं आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे झालेल्या चुका. एकूण 5 धावा मिळाल्या बॉलवरती त्या म्हणजे जय हनुमान कामोटे टीमला. चला स्पीडअप करा, मी विनंती करतो. अजूनही 4 सामने खेळायचे आपल्याला, त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. आपण दुसऱ्या सामन्यानंतर आपण लगेच खऱ्या तर दुसऱ्या फेरीकडे पडणार आहोत. YCC हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी आणि एका बाजूनं संघ असेल तो म्हणजे कानपोली. या 2 टीमच्या दरम्यान फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह खऱ्या तर खेळला. या ठिकाणी तुम्ही पाहताय परेश म्हात्रे बॉलरच्या मागच्या दिशेने बॉल निघून गेला खूप वेगानं आणि तदनंतर मात्र या ठिकाणी सिंगल आली. आज असाच झेल पकडला तर अविनाश पाटील जो विचुंबे संघाचा गोलंदाज होता त्याने फॉलो थ्रूमध्ये खूप चांगला वेगवान झेल पकडला होता आज या स्पर्धेमध्ये. इथे देखील चांगला प्रयत्न आकाश चोरगेच्या माध्यमातून. एकूण धावा 10 फलकावरती 9. जो एक्स्ट्राचा चौकार गेला तो अतिशय निर्णायक असेल या सामन्यामध्ये बेलोली टीमसाठी. ओव्हर द विकेट आकाश चोरगेचा हा वेगवान बॉल आणि इथे फटका फसला. सोनू पाटील मात्र इथून परतावा लागेल. जयमन कामोठे संघाला आजी आठवते आदईच्या मैदानावरती पोसरी संघाच्या अगेन्स्ट 2 चेंडूमध्ये 12 धावा हव्या होत्या तेव्हा लगातार 2 षटकार लागवून आपल्या संघाला विजय संपादन करून देणारा हा खेळाडू मात्र या ठिकाणी 0 धावसंख्येवरती बाद होतोय. सुपत गोवारी हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. आज बारक्या कांबळे वगळता या टीमचा सर्व स्क्वॉड तुम्हाला इथे पाहायला मिळतो जर्मन कामोटे संघाचा. जर्मन कामोटे म्हटलं की भाऊ म्हात्रे सर यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले समालोचक. आकाश चोरगे पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. खूप वेगवान गोलंदाजी मैदानामध्ये झाली आहे. एक बिमर बॉल वगळता आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण या षटकामध्ये आतापर्यंत आकाशनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याकडे वेग आहे, अचूक टप्प्यावरती नियंत्रण देखील आहे. परंतु एक बिमर बॉल जो फेकला त्याच्यावरती मिळालेला चौकार आणि त्या 5 धावा भरपूर इम्पॉर्टंट राहतील या इनिंगमध्ये त्या खऱ्या अर्थानं बेलवली टीमसाठी. एकूण धावा धावफलकावरती 9.
एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुबोध गोवारी आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र तुम्ही पाहता परेश म्हात्रे हा खेळाडू. मागचे 2 वर्ष जर तुम्ही पाहिला परेश म्हात्रेचा फॉर्म अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू, परंतु मधल्या काळामध्ये तुम्ही पाहता थोडासा बॅकफुटला गेला हा खेळाडू, परंतु पुन्हा एकदा त्याला सूर बसलाय आणि या सामन्यामध्ये आक्रमण करण्यासाठी तो तयार आहे. फुलटॉस बॉल होता आणि त्याला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धाब्यासाठी हा षटकार येतोय जय हनुमान कामोडे टीमसाठी. तर इथे तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं जो कांबोटा संघ मैदानावरती खेळतोय त्या संघाचा जर विचार केला या स्पर्धेमध्ये आम्हाला जी बाईक स्पॉन्सरशिप केली ते खऱ्या अर्थानं जय हनुमान केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय सुनील बाईक गोवारींच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला स्पॉन्सर तुम्ही पाहू शकाल. तर त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्यांची रॉयल एंट्री तुम्ही नक्कीच इथे मैदानावरती पाहू शकाल. तर ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. तर खूप मोठं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलं. ते जय हनुमान केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत आणि डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलबाई गोवारी यांचं मी पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं खास करून राजेश शेठ कातारा यांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आणि नक्कीच ते सामना एन्जॉय करत असतील. त्यांचं या स्पर्धेनिमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर राकेश म्हात्रे वन ऑफ द लीजंड बेलवली संघाचा अनुभवी गोलंदाज आणि त्याच्यावरती तुटून पडलाय सुबोध. एलिव्हेशन होतं परंतु अंतर कमी कापलंय आणि अविनाशनं मात्र हा सोपा झेल पकडलाय. अजून एक धक्का बसतोय जय हनुमान कामोडे टीमला. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या क्षेत्रातून मात्र कामोठे गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा हा एक अष्टपैलू गुणवान क्रिकेटर रायगडचा कोहिनूर बारक्या कांबळे. एक चांगलं मोटिवेशन सॉन्ग तुम्ही ऐकलंय, प्रेरणादायी संगीत तुम्ही ऐकलंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा तेव्हा आपोआप प्रसिद्ध व्हाल हे दाखवणारं एक संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. राकेश म्हात्रे गेले कित्येक वर्ष बेलोली संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. एक अनुभवी असा हा गोलंदाज आणि सन्मान दिला या ठिकाणी परेशनं. नक्कीच खूप वेगानं हे चिकी रन्स देखील पूर्ण केले दोन्ही खेळाडूंनी. एक धाव मिळाली ती म्हणजे जय हनुमान कामोडे टीमला. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या लागली धाव फलकावरती 16. बेलोली संघाची बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे. त्यामध्ये आपण आता पाहिलं आकाश चोरगे, त्यानंतर राकेश म्हात्रे, तदनंतर अजय पाटील असेल किंवा मंगेश सारखे चांगले गोलंदाज यांच्या टीममध्ये आहेत. त्यामुळे या धावा वाचवण्याचा ते जरूर प्रयत्न करतील. परंतु जो झेल परेशचा सोडला होता आकाश पवारनं तो मात्र आता भरपूर महागडा ठरलाय. कारण त्यानंतर एक षटकार देखील आपण पाहिला. परेशच्या बॅटमधून वेगवान बॉल पुन्हा एकदा अपील केली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि तदनंतर मात्र मिस फिल्डिंग झाली आणि कलेक्शन खराब झालं. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं बघा. देवाने साथ दिली होती परंतु कर्मानं त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी नुकसान दिला. कारण इथे रनआउट झाला असता हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला परेश, परंतु इथे आपण पाहतो पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. 2 धावा आल्या बॉलवरती, 2 धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 18 धाबा. 62 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 21 चेंडू आणि आता 44 धाबांची गरज. 21 बॉल आणि 44 धाबा. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं आहे. आणि इथे देखील तुम्ही पाहता खूप चांगला बॉल टॉस केला थोडा बॉलला आणि अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बेसावतोय. तुम्ही राकेश म्हात्रेची बॉलिंग ॲक्शन पाहताय. तो पॉपिंग क्रीजवरती आला की पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय आणि तिथून गती प्राप्त करतोय, तिथून उंची प्राप्त करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण देखील ठेवतोय. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. आज मात्र तुम्ही पाहताय वेगावर वेग. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये दैवतनं गोलंदाजी केली वेगवान, तशा पद्धतीची गोलंदाजी आकाश आणि राकेशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. खूप वेगवान गोलंदाजी चालली आहे. या वेगावरती जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला टायमिंग करावं लागेल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. अजून एक निर्धाव बॉल आणि फलंदाज होते स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजे गुणवंत गोवारी. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 ही धावसंख्या आपण पाहतो जय हनुमान कामोडे टीमच्या माध्यमातून.
थांबायचं आहे. चला शॉर्ट टीम मीटिंग करा. मी पुन्हा एकदा बेलवली संघाला विनंती करतोय, आपण जास्त वेळ न घालवता ही इनिंग समाप्त करायची आहे. खूप चांगली स्पर्धा. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच हाय व्होल्टेज. YCC हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघ आणि त्यांच्या अपोजिटला संघ असेल कानपोली. तर दोन्ही संघ आपण रेडी राहायचा नेक्स्ट मॅचसाठी. 4 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतला. दुसरा सकाळच्या सत्रामध्ये टेंबोडे संघानं 2 सामने जिंकले. 2 फेऱ्यामध्ये तो पात्र ठरला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण लगेचच पाहणार आहोत. परंतु मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. गोलंदाजी मार्गपती प्रणित गायकर खऱ्या तर या टीममधला सर्वात कमी अनुभवाचा परंतु गुणवत्ता ठासून भरलेला हा प्रणित गायकर हा गोलंदाज बॉलिंग मार्गवरती येतोय. अतिशय चांगलं टॅलेंट या खेळाडूकडे आहे. अतिशय चांगला गोलंदाज. समोर मात्र तुम्ही पाहताय परेश म्हात्रेसारखा आक्रमक फलंदाज. वेगवान बॉल, अप्रतिम गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर तुम्ही पाहता या ठिकाणी फेकला. कधी बॉल निघून गेला हे परेशला देखील कळलं नसेल, एवढा वेग होता त्याच्याकडे. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालली आहे बेलोली संघाच्या माध्यमातून. मगाशी म्हटलं बेलोली संघाची स्ट्रेंथ आहे बॉलिंग. अजय पाटील देखील आहे त्यांच्या टीममध्ये. मंगेश सारखा एक चांगला गोलंदाज आहे. ऑप्शन भरपूर त्यांच्या टीममध्ये आहेत. सध्या मंगेशची अनुपस्थिती आहे या मॅचमध्ये, परंतु भरपूर ऑप्शन त्यांच्याकडे आहेत. प्रणित गायकरचा पुन्हा एकदा वेगवान बॉल त्याच दिशेने अचूक टप्प्यावरती आणि यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झाली आणि तदनंतर मात्र 22ची ही सिंगल आली. एक्स्ट्रा रन्स मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जयनुमान कामोटे संघाला. दुसऱ्या बाजूने गुणवंत गोवारी मागच्या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल खेळला, त्यामुळे त्याच्यावरती प्रेशर आहे. 4 चेंडू लगातार निर्धाव, त्यामुळे त्याला प्रेशर रिलीज करणारा एखादा मोठा फटका खेळावा लागेल. तुम्हाला तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास आणायचा असेल तर या बॉलमध्ये तुम्हाला सिंगल डबल किंवा एखादा मोठा फटका हा खेळावाच लागेल, कारण भरपूर प्रेशर वाढला आहे टीमवरती. टेनिस बॉल क्रिकेटचं ते खऱ्या तर तुम्ही पाहता सूत्रच आहे, जेवढे जास्त चेंडू गोलंदाज डॉट फेकतील तेवढा प्रेशर हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती वाढतो आणि तो प्रेशर तुम्हाला रिलीज करावायचा असेल तर एक मोठा फटका खेळावा लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल बराच काळ हवेमध्ये, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्याकडून झेल सुटली आहे. आज काय घडतंय मैदानामध्ये तुम्ही पाहता, परेशला 2 वेळा जीवनदान, रनआउटची संधी आणि त्यानंतर झेल आणि तदनंतर गुणवंत गोवारी या खेळाडूला देखील जीवनदान मिळालं आणि 2 धावा या बॉलवरती आल्या. समीकरण बनलंय ते म्हणजे 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. 15 बॉल आणि 41 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा प्रणित गायकर आपल्या बॉलिंग मार्गपती. ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय आणि मागे कोणी नाही खेळाडू त्यामुळे मात्र बॉल थांबणार नाहीये, सरळ चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. हा सणसणीत चौका. चेंडू आणि 37 धाबांची गरज. जेवढा पेस गोलंदाजाकडे असेल त्या गोलंदाजावर तुम्ही जेवढा 20 सेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुमच्या संघासाठी लाभदायक असेल आणि इथे तेच केलं. एक्स्ट्रा कव्हरला मात्र तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीने फक्त दिशा दिली आणि त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल गेला सीमारेषा बाहेर. तदनंतर फुलटॉस बॉल, अजून एक झेल पकडण्याची संधी, पण तो अविनाश आता कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. गुणवंत गोवारीचा पकडला झेल आणि अजून एक धक्का बसलाय तो म्हणजे जय हनुमान. बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुजरा. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना परेशनं केलं आक्रमण. यावेळेस तुम्ही पाहता अवकाशाला गवस निघालेला हा षटकार येतोय जर्मन कांबळे टीमसाठी परेश म्हात्रेच्या बॅटमधून. आणि 31 धावांची गरज. येस प्रवीण. 12 बॉल आणि 31 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. प्रतिषटक आस्किंग रन रेट आहे तो म्हणजे 15.50 म्हणजे 16च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल, त्यामुळे हे षटक भरपूर निर्णायक असेल.
शून्य धावसंख्येवरती जे आकाश पवारनं जी झेल सोडली होती परेश म्हात्रेची, त्यानंतर त्याने मात्र इथे आक्रमण केलंय. आणि तुम्ही पाहता या षटकामध्ये स्वतः अनुभवी खेळाडू राकेश म्हात्रे मैदानामध्ये चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. सेकंड स्पेल अतिशय निर्णायक असेल आणि हे सेकंड स्पेल फेकण्यासाठी राकेश म्हात्रे तयार झालाय. अनुभवी खेळाडू आहे मैदानामध्ये. आपण पाहतो वेलोली संघाचा 12 बॉल आणि 31 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आले. समोर रोशन म्हात्रे सारखा एक अपकमिंग रायझिंग स्टार, रायगडच्या क्रिकेटमधला एक नवीन हिरा तुम्ही पाहता मैदानामध्ये. पहिलाच बॉल फिरून मारलाय, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि हा झेल पकडलाय. जितेशनं हा झेल पकडला. इथून परतावा लागेल रोशन म्हात्रे या फलंदाजा. ती निराश असेल, कारण या क्षणाला गरज होती मोठ्या फटक्यांची. दैवतचा हा संघ अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच काल चेंडू हवेमध्ये. अजय चेंडूला जज करतोय आणि झेल देखील पकडलाय. परेश म्हात्रेला देखील इथून परतावा लागेल. मोठा धक्का बसतोय तो म्हणजे हनुमान कामोटे संघाला. दहा चेंडू आणि आता 31 धावांची गरज. 10 बॉल आणि 31 धावा. आता थोड्याशा अडचणी वाढल्या जयनमन कामोटे संघासाठी. राकेश म्हात्रेनं मात्र निर्णायक गोलंदाजी केली आतापर्यंत. नवीन फलंदाज निखिल गोवारी, गौरव चिपलेकर स्ट्रायकिंग एंडला आलाय. अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र सामना अजूनही संपला नाहीये हे दर्शवणारा षटकार येतोय गौरव चिपलेकरच्या बॅटमधून. चेंडू आणि आता 25 धावांची गरज. 9 बॉल आणि 25 धाबा. ओव्हर द विकेट राकेश तयार. पुन्हा एकदा तुम्ही पाहता शॉर्टआर्म पूल करायचा होता. इथे मात्र थोडासा धीम्या गतीचा बॉल फेकला आणि हाईट देखील बॉलची कमी होती, त्यामुळे एक धाव चोरटी पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. 8 बॉल आणि 24 धाबांची गरज. निखिल गोवारी हा खेळाडू मात्र नवीन मैदानामध्ये गेलाय 7व्या क्रमांकाचा, इन ॲट नंबर 7. 8 चेंडू आणि 24 धाबा हे दोन चेंडू भरपूर निर्णायक असेल या मॅचमध्ये कामोटे संघासाठी. कारण इथे जर का मोठा फटका आला, निखिल गोवारीनं पहिल्या षटकामध्ये ज्या 20 धाबा दिल्या होत्या त्यांचे भर त्याला पूर्ण करावे लागेल. म्हणून इथे फटका फसलाय. गलीमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतो झेल खाली आणि अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे जनमान कामोटे संघाला. निखिल गोवारी बॅक टू द बॉल आणि आता 24 धावांची गरज. साहिल गोवारी हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. चांगल्या पद्धतीने धावांकडे या ठिकाणी आगेकूच करत होता जयहनुमान कामोटे संघ, परंतु ज्या पद्धतीनं 2 षटकामध्ये ब्रेक लावलाय राकेश म्हात्रेनं खूपच कौतुक करावं लागलं खेळाडूचं. चांगली गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 24 धाबा हा निर्णायक बॉल असेल आणि समोर साहिल गोवारी हा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडकडे गेलाय. जबरदस्त मॅच बेलवली आणि तुम्ही पाहता जर्मन कामोटे या दोन्ही संघाच्या दरम्यान 62 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही 7 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. वेगवान बॉल होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. आव देखाना ताव बल्ला घुमाने की कोशिश ज्याला म्हटलं तर असंच काही चित्र मैदानामध्ये घडलं. साहिल गोवारीच्या माध्यमातून 4 षटकं संपली आणि आता समीकरण बनलंय शेवटचे 6 चेंडू 24 धावांची गरज. लगातार 6 चौकार किंवा 4 षटकार हे समीकरण मैदानामध्ये नक्कीच पाहावं लागेल कामोटे संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत आपण या ऐकूया संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
लास्टला यश मिळालं. खूप चांगला स्पेल त्यांनी इम्प्रेस केला संपूर्ण प्रेक्षकांना आणि आपल्या चाहत्यांना. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज सावंत भरपूर ऑप्शन आहे टीममध्ये. आपण पाहिलं अजय पाटील सारखा गोलंदाज, Hello. अविनाश म्हात्रे. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्याने आम्हाला बाईक स्पॉन्सर केली ते जे हनुमान केबल नेटवर्कचे ओनर खऱ्या अर्थानं सुनील शेठ गोवारी यांचे बंधू अर्थातच विलास शेठ गोवारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर विलास गोवारी साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. आयोजक राजेश कात्रे यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आणि व्यासपीठ येऊन स्थानापन्न व्हावं. मॅच अजूनही संपलेला नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं गौरव चिपलेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक हवी आहे गौरव चिपलेकरला आणि या स्ट्रायकिंग एंडकडे पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा सहजगत्या मिळाल्या. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता. जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडकडून पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग येत होता तेव्हा मात्र जर का थ्रो विकेट किपरकडे केला असता तर कदाचित रनआउट झाला असा गौरव चिपलेकर. आणि खऱ्या अर्थानं गौरव चिपलेकरला मात्र आता संधी आहे या सामन्यामध्ये हिरो बनण्याची, या सामन्यामध्ये आपल्या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याची. 5 बॉल आणि 22 धाबा. मोठा फटका लॉफ्ट केलाय बॉलला ऑन साइड मध्ये. यावेळेस बॉल चाललाय सरळ वाईड स्ट्रॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये गौरव चिपलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त फटका आपण पाहिला. 6 धाबा आल्या. थोडंसं प्रेशर असेल सूरज सावंत या गोलंदाजावरती. 4 बॉल आणि 16 धाबा ओव्हर द विकेट. तुम्ही पाहता दबाव परिस्थिती निर्माण झाली आहे सूरज सावंत या गोलंदाजावरती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, डोकं शांत ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूनं आक्रमण करायचं गौरव चिपलेकर या फलंदाजाला. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सजवला, सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो झालाय. दरम्यान 2 धावा आल्या बॉलवरती, त्या म्हणजे जय हनुमान कामोटे संघाला. आता समीकरण बनले शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. 3 बॉल आणि 14 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. खूप चांगली मॅच तुम्ही पाहताय. 3 चेंडू आणि 14 धावा. 2 धावा कंपल्सरी या बॉलला कराव्या लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सोमनाथ पाटील यांनी मात्र आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. शेवटचे 3 बॉल आणि 14 धावा. सूरज सावंत की गौरव चिपलेकर या मॅचचा असेल हिरो हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट सूरज तयार. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र खोदून काढलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. शर्यत अजूनही संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हा दर्शवणारा षटकार होतोय गौरव चिपलेकरच्या बॅटमधून जय हनुमान कामोटे संघाला. इथे लढावं लागेल खऱ्या अर्थानं दोन्ही संघातील खेळाडूंना. संघर्ष हा अटल आहे कारण आता 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे, ती म्हणजे जय हनुमान कामोटे संघाला. वॉट अ मॅच, अप्रतिम सामना, पैसा वसूल सामना मैदानामध्ये चाललाय. अजय पाटीलच्या शोल्डरला दुखापत होती म्हणून ऑप्शनमध्ये सूरज सावंत या गोलंदाजाकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. टेन्शन वाढलंय. चला स्पीडअप करा. मी इथे बेलोली संघाला विनंती करतो, आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे आपण स्पीडअप करायचं. 2 बॉल आणि 8 धाबांची गरज. समोर गौरव चिपलेकर. मी पहिल्यांदाच म्हटलं गौरव चिपलेकर जोपर्यंत खिडपडती उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये खरं तर जिवंत राहील तो म्हणजे जय हनुमान कामोटे संघ. आतापर्यंत गौरव चिपलेकरनं अप्रतिम फलंदाजी केली पण एका बाजूने एक डॉट बॉल फेकायचा आहे सूरज सावंत या गोलंदाजाला. ओव्हर द विकेट. तुम्ही पाहता या ठिकाणी सूरज तयार, समोर गौरव चिपलेकर. फुलर लेनचा बॉल आउट अपील केली. पंचांचा बोट अवकाशाकडे. LBWच्या स्वरूपात हा धक्का बसलाय. हा धक्का नाही तर इथे मॅच ठिकाणी कामोटे संघाच्या बाजूने मात्र आता निसरताना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. समय सूचकता खऱ्या साई डीजे यांच्या माध्यमातून. सध्या क्रिकेट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर प्रचंड मेहनत तुम्हाला देखील करावी लागेल कारण समय सूचकता खूप महत्त्वाची आहे. आमचे मित्र नितीन डीजे, सँडी डीजे, डीजे मॅडी यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. आज आपण पाहतो आमच्यासोबत साई डीजे
चांगली साऊंड सिस्टीम त्यांची देखील आपल्याला ऐकायला मिळाली. आणि या मॅचमध्ये मात्र आता ट्विस्ट, एक चेंडू आणि आता 8 धावांची गरज. एखाद दुसरा चमत्कारच जय हनुमान कामोटे संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल, परंतु हा चमत्कार नाही आहे. इथे मात्र विजय संपादन केलंय बेलवली संघानं. खूप चांगला संघर्ष केला, प्रयत्न केला जय हनुमान कामोटे संघानं. चला मी विनंती करतोय कानपोली आणि YCC हर्षाली जयदुर्गा मुरबी टीमच्या संघनायकाला आपण लगेच मैदानात ताबा घ्या. जो काय ज्या संघाने टॉस जिंकला, आपला जो काय निर्णय असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर चला मैदानातून लाईनअप करून या. बेलोली क्रिकेट संघाने लाईनअप करून कांबोडी क्रिकेट संघ चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, परंतु शेवटच्या क्षणी हार पत्करावी लागली. ती म्हणजेच इथे कांबोडी क्रिकेट संघाला. वेल प्लेड. आणि याच्यानंतरची मॅच असेल बघा, कानपोली संघाला नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि